विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी उपोषण दिनाच्या निमित्ताने आपल्या संघरत्न बुद्ध विहार मयूर पार्क औरंगाबाद संभाजीनगर येथे एक दिवसीय अनागरिका धम्म शिबिराचं आपण आयोजन केलं। या उपोषण दिनाच्या निमित्ताने महान आणि असीम असं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला संपादन करण्याची ही एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे उपोषणशील आज दिवसभरापर्यंत आपणा सर्वांना संपन्न करायचा आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व माता भगिनी यांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त व्हावे, आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाव्या, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून या पहिल्या सत्रामध्ये आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती अनंत असीम श्रद्धा उत्पन्न करून तथागतांची धम्मदेशना श्रवण करायचे आहे, ग्रहण करायचे आहे। या मंगलमय प्रसंगी उपोषणशील आपण ग्रहण केलेला आहे। आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महान आणि मंगलकारी आहे। उपोषणशील जरी आज असेल तरी सुद्धा आपण आज दशशील ग्रहण केलेला आहे। मानवी जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे शील सांगितले आहे। तीन रत्नाचं शरण ग्रहण करून मनुष्य दुःखमुक्तीकडे जाऊ शकतो। 5 शीलाचं ग्रहण करून मनुष्य दुःखमुक्तीकडे जाऊ शकतो। 8 शीलाचं पालन करून मनुष्य दुःखमुक्तीकडे जाऊ शकतो। 10 शीलाचं पालन करून अनागरिक अवस्था प्राप्त करून आपण दुःखमुक्तीकडे वाटचाल करू शकतो। त्यानंतर अधिक पुण्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर श्रमण जीवनामध्ये येऊन आपण पुण्य प्राप्त करू शकतो। मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था वेगवेगळ्या प्रकारच्या शीलाच्या द्वारा आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे आज आपण या उपोषण दिनाच्या निमित्ताने 10 शील आपण ग्रहण केलेले आहे। या 10 शीलाचं आपल्या जीवनामध्ये आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे। मानवी जीवनामध्ये हे शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। दिवसभर आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी निर्मळ करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायचा आहे। कुशल कर्म करत असताना पुण्य कर्म करत असताना चांगले कर्म करत असताना मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकाराला आणि अनुत्पन्न होणाऱ्या विकाराला पूर्णतः आपल्याला थांबवायचं आहे। उत्पन्न होणाऱ्या कुशल विचाराला
आणि अनुत्पन्न होणाऱ्या कुशल विचाराला आपल्याला उत्पन्न करायचा आहे. आणि त्यामुळे चित्ताची एकाग्रता साधणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं मन परिशुद्ध करणे, आपलं मन निर्मळ करणे, आपल्या मनातील असणारी चंचलता पूर्णपणे थांबवणे आणि अत्यंत संयमशील चित्ताने, संयमशील मनाने दिवसभरापर्यंत आपल्याला आपल्या कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा अत्यंत संयमशील जीवन जगायचं आहे. दिवसभरापर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण एक कार्य तुम्हाला करायचं आहे. ते कार्य म्हणजे आर्य मौन. दिवसभरापर्यंत आपण आर्य मौन धारण करायचं आहे. आवश्यकता असेल तर आपण एक शब्द किंवा 2 शब्दाच्या व्यतिरिक्त आपण बोलायचं नाही, कारण अंतर्मुख होणं अत्यंत गरजेचं आहे. जेवढं अधिक तुमचं मौन धारण असेल तेवढा अधिक लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे प्रामुख्याने मौन आपण धारण केलं पाहिजे. आवश्यक असेल तर आपण बोलावं, आवश्यक नसेल तर आपण बोलू नये. एकमेकांसोबत कुठल्याही प्रकारचा संवाद, कुठल्याही प्रकारच्या विषयावरती आपण चर्चा करू नये, कारण वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा केली, आपण बोललो, आपण संवाद साधला तर आपलं चित्त वेगळ्या विषयाकडे आकर्षित होऊ शकते, वेगळ्या विषयाकडे आपलं चित्त लागू शकते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संवाद जर आपण साधला नाही तर आपल्या स्वतःला पाहण्यासाठी, स्वतःला एककेंद्रित करण्यासाठी, स्वतःला संयमित करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. आणि त्यामुळे स्वतःचं हित, स्वतःचं कल्याण, स्वतःचं मंगल आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत आपल्याला आर्य मौनामध्ये राहायचं आहे. ध्यानसाधना करत असताना किंवा धम्मदेशना श्रवण करत असताना खूप सतर्कतेनं, खूप जागरूकपणे तुम्हाला राहायचं आहे, कारण जागरूकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करत असताना मनामध्ये चांगले विचार आणि वाईट विचार उत्पन्न होत असतात. प्रामुख्याने वाईट विचारांचा मारा अधिक आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो, ज्याला भगवंताने मारसेना असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ही मारसेना अधिक तुमच्यावरती आक्रमण करणार आहे. ही मारसेना अधिक तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणार आहे. या मारसेनेला आपण जाणावं, समजून घ्यावं आणि त्या मारसेनेला नष्ट करण्यासाठी कुशल मित्रत्वांची सुद्धा आपल्याला अत्यंत आवश्यकता असते, जे की कल्याण मित्र ज्याला म्हटलं आहे. चित्तामध्ये मारसेना सोबत कल्याण मित्राची सुद्धा उत्पत्ती होत असते. आणि त्यामुळे मारसेनेला नष्ट करण्यासाठी कल्याण मित्राची मदत तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आजच्या क्षणी कल्याण मित्राचा अधिक सहवास जर तुम्ही करसाल, कल्याण मित्राचं अधिक जर तुम्ही चिंतन मनन करसाल, तर नक्कीच उत्पन्न होणाऱ्या मारसेनेवरती तुम्ही विजय प्राप्त करू शकता. उत्पन्न होणाऱ्या मारसेनेला थांबवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, नाहीसं करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. आणि त्यामुळे आजच्या देशनेमध्ये आपण जाणून घेऊया की कल्याण मित्र कोण आहे आणि उत्पन्न होणारे मारसेना कोण आहे. आताच आपण सर्वांनी अल्पाहार केलेला आहे, नाश्ता केलेला आहे. थोडं सतर्क आपण राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. जागरूकतेने, सतर्कतेने या शिबिराला आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की जेव्हा आपण चांगले कर्म करत असतो, कुशल कर्म करतो किंवा चित्ताला एकाग्र करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो,
सर्वात प्रभावशाली या क्षणी या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये जर कोणती मारसेना उत्पन्न होत असेल तर ते प्रमाद आहे, आळस आहे. आणि त्यामुळे या प्रमादाला, या आळसाला पूर्णपणे तुम्हाला नष्ट करायचा आहे. उत्पन्न होणारा आळस मग तो शारीरिक असो किंवा मानसिक असो. शारीरिक आळस सुद्धा आपल्याला उत्पन्न होऊ शकतो. शारीरिक आळस म्हणजे काय, तर आपले पाय दुखू शकतात, आपली कंबर दुखू शकते, आपली पाठ दुखू शकते. आणि त्यामुळे जे आपण ग्रहण केलं आसन आहे, जे आपलं अधिष्ठान आहे, तर त्या अधिष्ठानामध्ये आपल्याला कमतरता जाणवते. ते अधिष्ठान आपण पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळे जे जे तुम्ही अधिष्ठान करसाल तर ते अधिष्ठान पूर्णत्वास नेण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे शारीरिक जो आळस आहे, शारीरिक जो प्रमाद आहे, या शारीरिक प्रमादाला नष्ट करायचा आहे. पाय दुखत आहे, कंबर दुखत आहे किंवा पाठ दुखत आहे, तर केवळ त्याच्यामध्ये आपण चिंतन करू नये. माझा पाय दुखत आहे, माझी पाठ दुखत आहे, माझी कंबर दुखत आहे. केवळ अशा प्रकारचं जर आपण चिंतन मनन करू लागलात तर तुमचं चित्त एकाग्र होऊ शकणार नाही. तुमच्या चित्ताला एकाग्रता साधता येणार नाही. आणि त्यामुळे शरीराचा उत्पन्न होणारा जो आळस आहे, या शरीराच्या उत्पन्न होणाऱ्या आळसाला पूर्णपणे तुम्हाला नष्ट करायचा आहे. मानसिक आळससुद्धा उत्पन्न होऊ शकतो, प्रमाद उत्पन्न होऊ शकतो. उठानवतो सतिमत्तो सुची कम्मस सद्धम्मकारिनो असं भगवंताने म्हटलं आहे. उत्साहपूर्वक तुम्हाला हे शिबिर संपन्न करायचं आहे. उत्साह जर तुमच्या चित्तामध्ये असेल, जर उत्साहपूर्वक तुम्ही चित्ताला ग्रहण केलं असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे शिबिर संपन्न करू शकता. परंतु जर प्रमाद असेल, आळस असेल, कंटाळा येत असेल, तंद्री येत असेल, झोप येत असेल किंवा अशा प्रकारची भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर या सर्व प्रकारच्या भावनेला आपण नष्ट केलं पाहिजे. कारण शांत वातावरण आहे, कोणी बोलत नाही आहे, प्रसन्नता वातावरणामध्ये आहे, आताच नाश्तासुद्धा केला आहे, घेऊ द्या एक मग डुलकी किंवा असं जर एक वामकुशी होऊ द्या असं जर वाटलं तर मात्र आपला काही लाभ होणार नाही, आपला काही फायदा होणार नाही. आणि साहजिकच आहे, सकाळी सकाळी नाश्ता केल्यामुळे, अल्पाहार केल्यामुळे होऊ शकते आपल्या चित्ताला आनंद मिळेल. कारण जेवढं वातावरण शांत असेल, प्रसन्न असेल तर त्या वातावरणामध्ये अधिक विकार बघा चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे स्वतःला जागरूक आपण केलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की झोप येत आहे, आळस येत आहे, प्रमाद उत्पन्न होत आहे, तर थोडी आनापानसतीची भावना करायची, थोडी विपश्यना भावना करायची. जेवढे चांगले सद्गुण आपल्या चित्तामध्ये आपल्याला उत्पन्न करता येत असतील तेवढे चांगले सद्गुण आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे तुमचा सर्वात जर कट्टर शत्रू कोणता असेल तर ते म्हणजे प्रमाद आहे, आळस आहे. या आळसाला तुम्ही पूर्णपणे जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. उत्पन्न होणाऱ्या आळसाला पूर्णपणे तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आळस हा सर्वात मोठा तुमचा शत्रू आहे. त्यानंतर तुमच्या चित्तामध्ये अकुशल भावसुद्धा उत्पन्न होऊ शकतो, वितर्कसुद्धा उत्पन्न होऊ शकतो, कामभाव, कामराग, कामचित्तसुद्धा उत्पन्न होऊ शकते. कारण मनुष्याचं चित्त हे चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये मनुष्यांचं चित्त गुरफटून जात असते. आणि त्यामुळे कायेवरती संयम महत्त्वपूर्ण आहे, वाचेवरती संयम महत्त्वपूर्ण आहे आणि मनावरती संयमसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारचा अकुशल भाव, अकुशल विचार उत्पन्न जर झाला असेल तर त्या क्षणी त्या विचाराला, त्या विकाराला पूर्णपणे
नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे वितर्क भावसुद्धा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतो. कारण कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करताना सर्वात प्रभावशाली जर मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे वितर्क आहे, कामराग आहे, कामभाव आहे. जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये हा कामभाव, कामराग, कामवितर्क उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्याचं चित्त हे चंचल होत असते. तेव्हा तेव्हा मनुष्याचं चित्त हे दुर्दम्य होते, गंभीर होते आणि वेगवेगळ्या विषयामध्ये ते रममान होण्याचा प्रयत्न करत असते. हे चित्त कधी कधी भूतकाळामध्ये सुद्धा रममान होऊ शकते, कधी कधी भविष्य काळामध्ये सुद्धा रममान होऊ शकते. कारण आपल्या मनावरती असंख्य आणि असीम असे संस्कार झालेले असतात. मग ते कामरागाचे संस्कार असतील, प्रमादाचे संस्कार असतील, आळसाचे संस्कार असतील, ते संस्कार पुन्हा पुन्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. ते संस्कार पुन्हा पुन्हा आपल्यावरती आक्रमण करत असतात आणि त्यामुळे या उत्पन्न होणाऱ्या संस्काराला तुम्हाला पूर्णपणे नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा हा कामभाव उत्पन्न होत असेल तेव्हा तेव्हा आपल्या चित्तामध्ये आपण आपली स्मृती जागरूक करायची आणि स्मृती जागरूक करून आपण मनाला सांगायचे की अरे, आज तर मी उपोषणशील ग्रहण केलेलं आहे, आज तर मी दशशील ग्रहण केलेलं आहे आणि दशशिलामध्ये मी अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापदं समाद्यामी अशा प्रकारचं शील ग्रहण केलेलं आहे. आणि या शीलाचं मला काटेकोरपणे पालन करायचं आहे. माझ्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य मला संपादन करायचं आहे. असीम पुण्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करण्यासाठी माझ्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा कामवितर्क, कामराग, कामभाव उत्पन्न नाही झाला पाहिजे, अशा प्रकारचं चिंतन मनन आपण करायचं आहे. स्मृती जर जागरूक असेल, स्मृती सतर्क असेल, स्मृती संप्रजन्ययुक्त आपलं चित्त जर असेल तर उत्पन्न होणाऱ्या या कामभावाला, या कामरागाला किंवा प्रमादाला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. कारण स्मृती महत्त्वपूर्ण आहे, जागरूकता महत्त्वपूर्ण आहे. आपल्या उत्पन्न होणाऱ्या विचाराला स्मृतीचा पहारा आपण दिला पाहिजे. मन वेगवेगळ्या प्रकारच्या विचारामध्ये गुंतणारा आहे. या मनाला स्मृतीचा पहारेकरी आज दिवसभर तुम्हाला बनवायचा आहे. ज्याप्रमाणे एखादा पहारेकरी कुठल्याही प्रकारच्या घरामध्ये जात असताना तो विचारणा करतो, त्याची चौकशी करत असतो, अगदी तशा प्रकारे तुमच्या मनाच्या घरामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला, उत्पन्न होणारा विकार त्याला आपण विचारलं पाहिजे, जाणलं पाहिजे स्मृतीच्या द्वारा की तू कशा प्रकारे या चित्तामध्ये उत्पन्न होता. जर तुम्ही स्मृतीचा पहारा तुमच्या मनाला जर दिला तर चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न होत आहे किंवा अकुशल विचार, वाईट विचार उत्पन्न होत आहे, याची भावना तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणि त्यामुळे स्मृतीयुक्त चित्ताने आपण इथे बसलं पाहिजे. कारण स्मृती जर तुमची जागरूक नसेल, तुम्ही जर विस्मृतिवान असाल किंवा विस्मृती जर तुमची झाली असेल तर आपण काय करतो, कशासाठी आपण आलो, कशासाठी बसलो हे पूर्णतः आपण विसरून जाल. त्यामुळे स्मृती संप्रजन्ययुक्त तुमचं चित्त दिवसभर असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगायचं की अरे, आज मी उपोषणशील धारण केलेला आहे, आज मी दशशील धारण केलेला आहे आणि या 10 शिलाला अनुसरून मला खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे. आज माझा दिवस अत्यंत सार्थकी गेला पाहिजे. आज दिवसभरापर्यंत माझ्याकडून कायेच्याद्वारा, वाचेच्याद्वारा आणि मनाच्याद्वारा कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म होणार नाही. माझ्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा अकुशल विचार उत्पन्न होणार नाही. अशा प्रकारे दिवसभरापर्यंत या स्मृतीला जागरूकपणे, मनाला जागरूकपणे आपण सतर्कतेनं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे कामभाव असेल, प्रमाद असेल, या प्रमादाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. चित्ताचा प्रमादसुद्धा आणि शरीराचा प्रमादसुद्धा पूर्णतः
आपण नष्ट केला पाहिजे, नाहीसा केला पाहिजे. त्यानंतर आणखी शत्रू आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतात. रागभाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतो. द्वेषभाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतो. क्रोधभाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतो. कारण राग, द्वेष, क्रोध हा भाव सुद्धा एक प्रकारे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारी ही मारसेना आहे बघा. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला पूर्णतः आपल्याला नष्ट करायचं आहे. होऊ शकते आपले पूर्वसंस्कार जागरूक होतील. होऊ शकते पूर्वसंस्कारामुळे आपल्या चित्तामध्ये क्रोध उत्पन्न होऊ शकतो, द्वेष उत्पन्न होऊ शकतो, मोह उत्पन्न होऊ शकतो. कारण मनुष्याच्या मनावरती असंख्य आणि असीम संस्कार झालेले असतात. आणि रागाचे संस्कार असतात, द्वेषाचे संस्कार असतात, मोहाचे संस्कार असतात, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकारांचे संस्कार आपल्या चित्तावरती आक्रमण करत असतात. आणि त्यामुळे चित्ताला समजून घ्यायचं आहे, अरे माझ्या चित्तामध्ये राग उत्पन्न होत आहे, माझ्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होत आहे, माझ्या चित्तामध्ये मोह उत्पन्न होत आहे. मी रागाला नष्ट केलं पाहिजे, मी द्वेषाला नष्ट केलं पाहिजे, मी मोहाला नष्ट केलं पाहिजे. कारण हा राग, हा द्वेष, हा मोह जर माझ्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर माझं पुण्यकर्म कसं होईल, माझं कुशल कर्म कसं होईल, माझी पारमिता पूर्णत्वास कशी जाईल. अशा प्रकारे बघा स्मृतिभाव आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे. क्रोधभाव, द्वेषभाव, रागभाव जर चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर लगेच आपल्या कल्याण मित्राची आपण संगती केली पाहिजे. मग रागाला, द्वेषाला, लोभाला नष्ट करण्यासाठी कोणता कल्याण मित्र आहे, तर मैत्री भावना आहे. मैत्री हा आपला कल्याण मित्र आहे. मैत्री भाव हा आपला कल्याण मित्र आहे. क्षणामध्ये आपण मैत्री भावनेकडे जायचं आहे. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी, द्वेषाला नष्ट करण्यासाठी, मोहाला नष्ट करण्यासाठी, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे. मंगल मैत्रीसारखं दुसरं औषध या संसारामध्ये नाही आहे. मंगल मैत्रीसारखा कल्याण मित्र या संसारामध्ये दुसरा नाही आहे. आपण स्वतःप्रती मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. आपल्या अप्रेष्टांप्रती, नातेवाईकांप्रती, संपूर्ण या संसारामध्ये जे काही सूक्ष्म आणि सूक्ष्म प्राणी असतील, एक पायाचे प्राणी, दोन पायाचे प्राणी, असंख्य पायाचे प्राणी, बिनपायाचे प्राणी, पाण्यामध्ये राहणारे प्राणी असतील, आकाशामध्ये राहणारे प्राणी असतील, भूमीवरती राहणारे प्राणी असतील, दाही दिशेला राहणारे जेवढे काही प्राणी असतील त्या प्राण्यांच्या प्रती अनंत आणि असीम मंगल मैत्रीची भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण द्वेषाला नष्ट करण्यासाठी, रागाला नष्ट करण्यासाठी मनुष्याच्या चित्तामध्ये मंगल मैत्रीची भावना उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे. नहि वेरे न वीरानी समंतिधं कुदाचनं अवैरेनंच संमंती यस्य धम्मो सनातनो. या संसारामध्ये असा कोणताही दुसरा मार्ग नाही आहे. या संसारामध्ये एकमेव हा सनातन धम्म आहे. मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या या सर्व प्रकारच्या विकाराला जर तुम्हाला नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे, तर तुमच्या चित्तामध्ये मंगल मैत्रीची भावना उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे. जर मंगल मैत्री भावनेला आपण धारण करत असेल, आपल्या चित्तामध्ये तिला स्थान देत असेल, तर हळूहळू बघा आपल्या मनातील राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे या भावनेला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. कारण भगवंत असे म्हणतात, रागासमान अग्नी नाही, द्वेषासमान अग्नी नाही, मोहासमान अग्नी नाही. म्हणजे हा राग जर चित्तामध्ये उत्पन्न झाला, हा द्वेष जर चित्तामध्ये उत्पन्न झाला, हा क्रोध जर चित्तामध्ये उत्पन्न झाला, तर बघा आपलं प्रसन्न चित्त अप्रसन्न होत असते, आपलं प्रसन्न चित्त दुःखी होत असते, आपलं प्रसन्न चित्त कष्टी होत असते. आणि त्यामुळे प्रसन्नता जर अधिक काळापर्यंत आपल्या चित्तामध्ये निर्माण व्हावी, अधिक काळापर्यंत आपल्या चित्तामध्ये ही प्रसन्नता असावी जर आपल्याला असं वाटत असेल, तर आपण आपल्या चित्तामध्ये मैत्रीला स्थान दिलं पाहिजे. मैत्री या कल्याण धर्माचा अधिक आपण उपभोग घेतला पाहिजे. कल्याण मित्राला अधिक आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत
या कल्याण मित्राची संगती आपण करत नाही, तोपर्यंत आपल्या चित्तातील जो हा राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. पुन्हा पुन्हा आपल्या चित्ताला जाणायचं, पुन्हा पुन्हा आपल्या मनाला समजवायचं, पुन्हा पुन्हा आपली स्मृती जागरूक करायची. अरे, मी इथे राग करण्यासाठी बसलो नाही, मी इथे द्वेष करण्यासाठी बसलो नाही, मी इथे क्रोध करण्यासाठी बसलो नाही, तर मी माझ्या चित्तातील सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी, माझ्या मनातील सर्व प्रकारच्या विकाराला नाहीसं करण्यासाठी, मला सुख प्राप्त होण्यासाठी, माझी पारमिता पूर्णत्वास नेण्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे. अशा प्रकारचं चिंतन मनन सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. कारण तुम्ही शील ग्रहण केलं याचा अर्थ तुम्ही आज अधिष्ठान केला की 10 शीलाचं माझ्याकडून मी काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म न करता आज दिवसभरापर्यंत इथे या उपोषित शीलामध्ये मी सहभागी होणार आहे, असं तुम्ही सकाळी अधिष्ठान घेतलं. बघा, भंतेने तुम्हाला शील दिलं. शील म्हणजे अधिष्ठान आहे आणि ही अधिष्ठान तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही अधिष्ठान पारमिता तुम्हाला पूर्णत्वास न्यायची आहे. अधिष्ठान मनुष्याने आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कधी कधी संकल्प केले पाहिजे, कधी कधी अधिष्ठान केलं पाहिजे. परंतु आज तुम्ही संकल्प न करता तुम्ही आज अधिष्ठान केलं पाहिजे. आज दिवसभरापर्यंत हे जे अधिष्ठान मी केलेलं आहे, या अधिष्ठानाला मला पूर्णत्वास न्यायचं आहे. कारण कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करत असताना भगवंत असे म्हणतात की ते सहज आणि साधं सोपं नाही आहे. कोणतंही कर्म करताना एक प्रकारे आपल्याला पराक्रम करावा लागतो, एक प्रकारे आपल्याला युद्ध करावं लागत असते. ज्याप्रमाणे एखादा सैनिक एखाद्या शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असतो. कारण त्याने सर्वस्व जर पणाला लावलं नाही तर समोरचा शत्रू त्याचा नाश करू शकतो, त्याची हत्या करू शकतो. अगदी तशाच प्रकारे आपण आपल्या शत्रूंसोबत जर पराक्रम नाही केला, आपण आपल्या शत्रूंसोबत जर वीर्य, प्रयत्नाने, पराकाष्ठेने जर आपण युद्ध नाही केलं तर आपण सुद्धा यामध्ये बघा पराभूत होऊ शकतो. मग आपले शत्रू कोण आहे? तर राग आपला शत्रू आहे, द्वेष आपला शत्रू आहे, मोह आपला शत्रू आहे. या शत्रूंसोबत तुम्हाला युद्ध करायचं आहे. स्मृतीचं शस्त्र तुमच्या हातामध्ये तुम्हाला धारण करायचं आहे. स्मृती शस्त्राच्या सोबत रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला पूर्णपणे तुम्हाला नष्ट करायचं आहे. कारण अशा पद्धतीने जर तुम्ही चिंतन केलं, मनन केलं तरच खऱ्या अर्थाने हा दिवस तुमचा सफल होऊ शकतो. सिद्धार्थ बोधिसत्व जेव्हा ध्यानसाधना करत असतात, ध्यानसाधना करत असताना सिद्धार्थ बोधिसत्व चित्तामध्ये ही शत्रू उत्पन्न होतात. कामभाव उत्पन्न होतो. काम, द्वेष, राग, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व आदी विकार उत्पन्न होत असतात. ज्याला कामछंद म्हटलं आहे, ज्याला व्यापाद म्हटलं आहे, ज्याला थिनमिद्य असं म्हटलं आहे, ज्याला औदित्य कृत्य असं म्हटलं आहे आणि विचिकित्सा आहे. ही 5 प्रकारचे शत्रू जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वाच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात, मार बोधिसत्वाला म्हणतो की अरे सिद्धार्थ, तू तर अत्यंत कृश झाला आहे, तू तर आता मरणासन्न अवस्थेला प्राप्त होणार आहे. तू जर असंच राहिला तर तू मृत्यूला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. तुला काय प्राप्त होणार आहे? तू काय मिळवणार आहेस? जा, ही ध्यान साधना सोडून दे, हे तप सोडून दे, हे अधिष्ठान तू सोडून दे. तू जर घरी गेला, अगदी 7व्या दिवशी तू चक्रवर्ती सम्राट बनशील. अशा प्रकारे मारसेना बघा बोधिसत्वांच्या चित्तामध्ये ध्यान साधना करत असताना निर्माण होत असते. तेव्हा बोधिसत्व म्हणतो, हे मार, कदापि या संग्रामामधून मी पराभूत होणार नाही. एक वेळ हिमालय आपली जागा बदलू शकतो, गंगा नदीचा प्रवाह रोखू शकतो, समुद्र अटू शकतो, परंतु मी केलेला संकल्प, मी केलेलं अधिष्ठान कधीही नष्ट होणार नाही. कारण माझ्याकडे कल्याण मित्राची संगती आहे, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये स्मृती आहे, माझ्यामध्ये समाधी आहे, माझ्यामध्ये प्रज्ञा आहे, माझ्यामध्ये वीर्य आहे. ही 5 प्रकारचे बल माझ्यासोबत आहे. आणि जोपर्यंत हे 5 प्रकारचे बल माझ्या चित्तामध्ये आहे, या 5 प्रकारच्या बलाला मी जेव्हा माझ्या चित्तामध्ये धारण करतो तर कितीही मोठं संकट आलं असेल किंवा कितीही मोठे शत्रू माझ्या चित्तामध्ये जर निर्माण होत असतील
तर मी पूर्णतः त्या शत्रूंना पराभूत करू शकतो, त्यांना मी पराजित करू शकतो, कारण माझ्याकडे 5 बल आहे. आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात, तेव्हा तेव्हा आपल्या कल्याण मित्राची संगती क्षणामध्ये आपण धारण केली पाहिजे. बोधिसत्व सुद्धा म्हणतो की माझ्यासोबत हे कल्याण मित्र आहे, आणि हे कल्याण मित्र माझ्यासोबत असल्यामुळे मी कधीही कोणत्याही पराक्रमामध्ये, कोणत्या युद्धामध्ये मी पराजित होणार नाही. मनुष्यामध्ये हे वीर्यबल असणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्यामध्ये हे स्मृतिबल असणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्यामध्ये हे समाधीबल असणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्यामध्ये हे प्रज्ञाबल असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या सर्व बलाचा आधार श्रद्धाबल आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्धाप्रती माझी श्रद्धा आहे, धम्माप्रती माझी श्रद्धा आहे, संघाप्रती माझी श्रद्धा आहे. अनंत आणि असीम असं माझं पुण्यकर्म, कुशल कर्म या श्रद्धेच्या द्वारा मी माझ्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. माझ्या जीवनामध्ये अनंत अनंत पुण्य मी संचित करू शकतो, कारण 3 रत्नांच्या प्रती माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. जो मनुष्य 3 रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करत असतो, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन होत असते. आणि त्यामुळे आपण श्रद्धावान आहोत. आपल्या चित्तामध्ये 3 रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम अशी श्रद्धा आहे. अनंत असीम श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असल्यामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला आपल्याला पूर्णपणे नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. आणि त्यामुळे समाधी भावना करत असताना सुद्धा, आनापानसतीची भावना करत असताना सुद्धा चित्त अत्यंत एकाग्र असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मनुष्याचं चित्त बघा चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. भगवंत असे म्हणते की फदनं चपलं चित्तं दुरख दुर्निवारयं उजुं करोती मेधावी उसुकारव तेजन. चित्त हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण चित्ताला, या चंचल चित्ताला, या दुर्दम्य चित्ताला, या भरकटणाऱ्या चित्ताला आपल्याला बघा संयमित करायचं आहे. कारण चित्त भगवंत असे म्हणते की माकडाप्रमाणे चित्त असतं. माकड एका जागेवरती राहू शकत नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवरती उड्या मारत असते, कारण त्याचा तो स्वभाव धर्म आहे. अगदी मनुष्याच्या चित्ताचा सुद्धा असा स्वभाव धर्म आहे. एका गोष्टीवरती ते केंद्रित राहू शकत नाही. त्याला थोडंसं थांब म्हटलं तर लगेच दुसऱ्या चित्ताकडे जाते. थोडा आनापानसती करूया, श्वासावर लक्ष केंद्रित करूया. येणारा श्वास आहे, जाणारा श्वास आहे, येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे, येणारा श्वास कुठे स्पर्श करत आहे, जाणारा श्वास कुठे स्पर्श करत आहे. अशा प्रकारे आनापानसतीची भावना करत असताना आनापानसती करता करता आपलं चित्त भटकू शकते, वेगळ्या विषयामध्ये गुंतू शकते. आणि त्यामुळे तेव्हा आपल्या चित्ताला आपण जागरूक केलं पाहिजे. अरे मी तर भटकलो आहे, मी तर चंचल झालो आहे, माझं चित्त तर वेगळ्या विषयाकडे वळालेलं आहे. अशा प्रकारचं तात्काळ क्षणामध्ये आपण स्मृती आपली जागरूक केली पाहिजे. तात्काळ क्षणामध्ये आपली स्मृती जर आपण जागरूक केली, पुन्हा पुन्हा आपल्या स्मृतीला एक केंद्रित, एकाग्र करण्याचा आपण बघा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे विकार, हे शत्रू पुन्हा पुन्हा निर्माण होणार आहे. दिवसभरापर्यंत जी समाधी भावना तुम्ही करत असाल, जी आनापानसतीची भावना तुम्ही करत असाल, तर हे 5ही शत्रू आणि 5ही मित्र बघा तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे आहे. विचिकित्सा सुद्धा उत्पन्न होऊ शकते तुमच्या चित्तामध्ये. तुमचं चित्त चंचल सुद्धा होऊ शकते. तुम्हाला असा विचार सुद्धा येऊ शकते, अरे दिवसभरापर्यंत आता बसायचं आहे, दिवसभर कसं होईल, दिवसभर माझे पाय दुखतील, दिवसभर माझी पाठ दुखेल, दिवसभर माझी कंबर दुखेल, अरे मी उगाच आलो, मी उगाच बसलो, मी यायला पाहिजे नव्हतं, असाही पश्चाताप आपल्याला होऊ शकतो. कारण मनुष्य जेव्हा जेव्हा चांगले कर्म करतो, कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर एक पश्चातापाची भावना सुद्धा बघा मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असते. आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत तुम्ही आपल्या चित्ताला एकदम हलकं ठेवलं पाहिजे, एकदम प्रसन्न ठेवलं पाहिजे. म्हणजे चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकारांचं ओझं जर तुमच्यासोबत असेल, तर तुम्ही बघा दिवसभर बसून सुद्धा तुमचा काही सुद्धा लाभ होत नाही. आणि त्यामुळे चित्ताला एकदम हलकं ठेवलं पाहिजे, चित्ताला एकदम प्रसन्न ठेवलं पाहिजे, चित्ताला
एकदम प्रमुदित ठेवलं पाहिजे. म्हणजे बळजबरीचा जो भाव आहे, तो बळजबरीचा भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण नाही झाला पाहिजे. अरे, मी माझे अनंत आणि असीम पुण्य संपादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मग मी जर अनंत आणि असीम पुण्य संपादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, तर मी माझ्या चित्ताला एकाग्र केलं पाहिजे. माझं चित्त मी प्रसन्न ठेवलं पाहिजे. माझं चित्त मी आनंदी ठेवलं पाहिजे. म्हणजे जेवढं स्वतःच्या मनाला धम्म मार्गामध्ये, धम्म चिंतनामध्ये आपण गुंतवण्याचा प्रयत्न केला, तेवढं मन आपलं हलकं होईल. आणि जेवढं आपलं मन हलकं असेल, तेवढं आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार आहे, या सर्व प्रकारच्या उत्पन्न होणाऱ्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. त्याला नाहीसं करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू शकतो. आणि त्यामुळे बघा, आपल्या मनाला एकदम रिलॅक्स फील आपण करायचं आहे. रिलॅक्स फील जर तुम्ही तुमच्या चित्ताला करत असाल, हलकं बनवण्याचा तुम्ही तुमच्या मनाला जर प्रयत्न करत असाल, कारण कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आपल्या चित्तामध्ये निर्माण नाही झाला पाहिजे. आपल्या चित्तामध्ये जर ताणतणाव निर्माण होत असेल, बेचैनी निर्माण होत असेल, उद्विग्न भाव आपल्या चित्तामध्ये जर निर्माण होत असेल, प्रमाद उत्पन्न होत असेल, विचिकित्सा उत्पन्न होत असेल, तर बघा, दिवसभर बसून आपला काही लाभ होणार नाही. कारण थोकंग थोकंग पुण्य करोती, असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म केले पाहिजे. थोड्या थोड्या पुण्यकर्माचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की अरे, काय आपला लाभ होणार आहे, काय आपला फायदा होणार आहे, परंतु बांधवांनो, असं नाही आहे. आपल्या जीवनामध्ये थोडं थोडं पुण्यकर्मसुद्धा आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे चित्ताला जेवढं तुम्ही हलकं करसाल, चित्ताला जेवढं तुम्ही प्रसन्न करसाल, आनंदी करसाल, तेवढा लाभ तुम्हाला आजच्या या शिबिरामध्ये संपन्न होणार आहे. एक वेळचा प्रसंग बघा, कारण भगवंत असे म्हणतात की आपल्या मनामध्ये ओझं नसलं पाहिजे. आपल्या डोक्यावरती जर ओझं असेल, जसं एखादं ओझं आपण आपल्या डोक्यावर ठेवलं, तर अधिक काळापर्यंत ते ओझं घेऊन आपण बघा चालू शकत नाही. अधिक काळ ओझं आपल्या डोक्यावरती आपण ठेवू शकत नाही. कारण अधिक काळ एखाद्या सामानाचं ओझं जर आपण आपल्या डोक्यावर ठेवलं, तर थोड्या वेळापर्यंत आपण ठेवू शकतो, अधिक थोड्या वेळापर्यंत आपण ठेवू शकतो. पण जास्त वेळ जर झाला, तर थोडंसं ओझं जरी असेल, तरी सुद्धा बघा आपल्याला बेचैनी होते, दुःखी होते, कष्ट होत असते. आणि तात्काळ ते ओझं आपण डोक्यावरचं काढून ठेवत असतो. डोक्यावरचं ओझं काढलं की आपल्याला एकदम शांत वाटते, आनंद वाटते, प्रसन्न वाटते. अगदी तशाच प्रकारे बघा, कधी कधी मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकारांचं ओझं सुद्धा असते. एक वेळचा प्रसंग बघा, भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते. आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना असंख्य उपासक उपासिका भगवंताकडे येत असत. बहुतांश करून लोक आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहे किंवा दुःख आहे जीवनातलं, ते दुःख भगवंतासोबत शेअर करण्यासाठी यायचे. आणि भगवंताला सांगायचे की भगवान, मी फार दुःखी आहे, मी फार कष्टी आहे, भगवान माझ्या जीवनामध्ये अशा अशा प्रकारचं दुःख आहे. तर भगवंत बघा त्यांना उपदेश करायचे. एक व्यक्ती भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो, भगवान, मी फार दुःखी आहे, भगवान मी फार बेचैन आहे, भगवान मला काहीतरी मार्ग सांगा. भगवंत त्याची मनाची अवस्था जाणतात. भगवंत भगवंत असतात, बुद्ध बुद्ध असतात, महान कारुणिक असतात. त्याच्या चित्ताला भगवंत जाणतात. आणि भगवंत विचार करतात की या प्रसंगी फार दुःखी आहे, फार कष्टी आहे, फार बेचैन आहे. कारण एखादा मनुष्य जर फारच दुःखी आहे आणि दुःखी मनुष्याला जर आपण तिथे उपदेश केला, तर ते उलट्या घागरीवरती बघा पाणी टाकण्यासारखं होत असते. कधी कधी मनुष्याचं चित्त फार बेचैन असते, दुःखी असते, कष्टी असते. आणि तिथे जर आपण त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं चित्त अप्रसन्न होत असते किंवा त्याला ती गोष्ट समजत सुद्धा नाही. जसं किसा गौतमीला भगवंताने उपदेश दिला उपमेच्या द्वारा. भगवंताची एक विशेष पद्धती असते. भगवंत म्हणतात, ठीक आहे, तू दुःखी आहे, तू कष्टी आहे, तर चल माझ्यासोबत. भगवंत भिक्षाटनासाठी निघालेले असतात. भगवंताच्या सोबत सोबत तो भगवंताच्या चालत असतो. श्रावस्तीमध्ये भगवंत प्रवेश करतात. आणि श्रावस्तीमध्ये प्रवेश करत असताना रस्त्यामध्ये बघा, एका बाजूला एक दगड, जे रस्त्यामध्ये एक दगड असतो. तर भगवंत म्हणते, अरे, हा रस्त्यामध्ये असणारा दगड आहे, येणाऱ्या जाणाऱ्याला हा लागू शकतो.
एखादा व्यक्ती पडू शकतो, एखाद्याचा पाय फुटू शकतो, रक्तबंबाळ होऊ शकतो, एखाद्याला विजा होऊ शकते. तर हा जो दगड आहे, हा रस्त्यातील दगड तू उचल. तो म्हणतो ठीक आहे भगवान, आणि तो दगड तो उचलत असतो. तो दगड उचलल्यानंतर तो भगवंताच्या पाठीपाठी चालत राहतो. भगवंत सुद्धा समोर समोर चालत राहतात. बऱ्याच वेळापर्यंत तो दगड काय फेकून देत नाही, कारण भगवंत त्याला फक्त दगड उचल म्हणतात. त्याला असं वाटतं की अरे, भगवंताने तुम्हाला फक्त दगड उचलायला सांगितलं, दगड फेकून द्यायचं काय सांगितलंच नाही. कारण काही काही लोक सांगकामी असतात, जेवढं सांगलं तेवढंच करायचं असते. आपल्या बुद्धीने आपल्या मनाने काही करत नाही, आणि त्यामुळे तोही जेवढं भगवंताने सांगितलं बघा तेवढंच करत असतो. हातामध्ये दगड आहे, भगवंतासोबत तो फिरत आहे. थोडा वेळ त्याला वाटेल भगवंत आता म्हणतील, पुन्हा थोडा वेळ जातो, त्याला वाटेल भगवंत आता म्हणतील. भगवंताला असं वाटतं की हा कधी फेकतो ती बघूया. भगवंत सुद्धा त्याची सहनशीलता पाहत होते, सहनशीलता जाणत होते, कारण त्याला उपदेश करायचा होता. कधी कधी सरळ मार्गाने उपदेश न करता उपमेच्या द्वारा, दृष्टांताच्या द्वारा किंवा एखाद्या मनुष्याला प्रत्यक्ष ज्ञान करून द्यायचं असते. आणि भगवंत सुद्धा समोर समोर चालत असतात. त्याला ओझं असह्य होते, आणि असह्य ओझ झाल्यानंतर तो बोलतो भगवंताला की भगवान, हा दगड मला फारच जड होत आहे. भगवान, हा दगडाचं ओझं मला खूप होत आहे. आता मला असह्य होत आहे, आता हे मला सहन होत नाही. भगवंत, अरे तू हा दगड फेकलाच नाही का? तर तो म्हणतो नाही भगवान, कारण तुम्ही मला सांगितलंच नाही. अरे हा दगड फेकून दे. तो दगड फेकून देतो. दगड फेकून दिल्याबरोबर तो एकदम प्रसन्न होतो, आनंदी होतो. भगवंत म्हणतात तुला कसं वाटलं? तो म्हणतो भगवान, मला तर खूपच छान वाटलं. का वाटत होत तुला असं? भगवान, हा जो माझ्या हातात दगड होता तो मला असह्य झाला. भगवंत अगदी अशाच प्रकारे ज्याप्रमाणे या दगडाचं ओझं तुला असह्य झालेलं आहे आणि तुला ते टाकावं वाटलं, तुला ते फेकून द्या वाटलं, आणि क्षणामध्ये बघा तू त्याला फेकून दिलं. अगदी तशाच प्रकारे तुझ्या मनामध्ये जे रागाचं ओझं आहे, जे द्वेषाचं ओझं आहे, जे मोहाचं ओझं आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी विकारांचं ओझं डोक्यामध्ये घेऊन जे तू फिरत आहे, वर्षानुवर्ष फिरत आहे, असंख्य वर्षापासून मनुष्याचं चित्त बघा, कारण मनुष्याचा स्वभाव आहे, दिवसांदिवस मनुष्य, महिन्यानमहिने, वर्षानुवर्ष मनुष्य आपल्या चित्तामध्ये रागाचं ओझं, द्वेषाचं ओझं, मोहाचं ओझं घेऊन फिरत आहे बघा. जोपर्यंत हे ओझं आपण नष्ट करत नाही, जोपर्यंत हे ओझं आपण फेकून देत नाही, तोपर्यंत आपलं मन हलकं होणार नाही, आपलं मन प्रमुदित होणार नाही, आपलं मन सुखाच्या मार्गाकडे जाणार नाही. भगवंत असे म्हणतात की चित्तामध्ये जे ओझं असतं, विचारांचं ओझं, मनुष्याच्या जीवनामध्ये हे विचारांचं ओझं बघा फार मनुष्याला थकवत असते. कारण विचारांच्या ओझ्याने मनुष्य अधिक थकत असतो. डोक्यावरती असणाऱ्या ओझ्यापेक्षा डोक्यामध्ये असणाऱ्या विचारांचं ओझं अधिक असते, आणि त्यामुळे मनामध्ये असंख्य विकाराचं ओझं ज्या ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये आहे. कारण अनेक मनुष्य आपापल्या कर्मबलाने, आपापल्या पुण्यकर्माने, आपापल्या कुशल कर्माने, आपापल्या चांगल्या कर्माने जीवन जगत असतात. कधी काही लोकांचं ओझं कमी असते, काही लोकांचं ओझं अधिक असते, काही लोकांचं ओझं जास्त असते, आणि काही काही लोक मात्र केवळ ओझं घेऊनच बघा जीवन जगत असतात. भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत आपल्या मनातील या ओझ्याला आपण नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, या ओझ्याला जोपर्यंत आपण खाली करत नाही, तोपर्यंत बघा आपलं चित्त प्रसन्न होणार नाही, आपलं चित्त आनंदी होणार नाही, आपलं चित्त हलकं होणार नाही. आणि त्यामुळे बांधवांनो, आज दिवसभर तुम्हाला बसायचं आहे, दिवसभर तुम्हाला इथे थांबायचं आहे, दिवसभर तुम्हाला राहायचं आहे. तर कुठल्याही प्रकारच्या विकाराचं ओझं तुमच्या चित्तामध्ये नसो, तुमच्या चित्तामध्ये त्याला तुम्ही धारण करू नका. कारण या ओझ्याने जर तुम्ही ते बसत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बघा लाभ होणार नाही. आणि त्यामुळे तुमचं चित्त एकदम हलकं झालं पाहिजे, तुमचं चित्त एकदम प्रसन्न असलं पाहिजे, एकदम आनंदी असलं पाहिजे, एकदम निर्मळ असलं पाहिजे. निर्मळ चित्त असेल, आनंद चित्त असेल, हलकं चित्त असेल, म्हणजे एकदम रिलॅक्स फील करून आपण इथे बसलं पाहिजे. दिवसभरापर्यंत तुम्ही अधिष्ठान केलं आहे की माझं अधिष्ठान आहे दिवसभराचं, दिवसभर कोणत्याही प्रकारे कितीही परिस्थिती कशी आली,
किंवा कोणत्याही प्रकारचा विकार माझ्या चित्तामध्ये जर उत्पन्न झाला तर या सर्व प्रकारच्या विकाराला मी नष्ट करण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारचा विचार तुम्ही पुन्हा पुन्हा स्मृतीच्या द्वारा निर्माण केला पाहिजे. पूर्णतः आळसाला नष्ट केलं पाहिजे. कामछंद असेल, कामछंद कामरागाला नष्ट केलं पाहिजे, आळसाला नष्ट केलं पाहिजे, मनाच्या आळसाला, शरीराच्या आळसाला पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. चित्तामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या विकाराला आपण नष्ट केलं पाहिजे. अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने तीन रत्नांच्या प्रती माझी श्रद्धा आहे. माझी श्रद्धा बुद्धत्वावरती आहे, कारण आपली श्रद्धा बुद्धत्वावर असली पाहिजे. आपली श्रद्धा सुखावर असली पाहिजे. आपली श्रद्धा शीलावर असली पाहिजे. आपली श्रद्धा दानावर असली पाहिजे. आपली श्रद्धा समाधी भावनेवरती असली पाहिजे. कारण श्रद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि श्रद्धेच्या सोबत सोबत आपण वीर्यवान सुद्धा असलं पाहिजे, प्रयत्नशील सुद्धा आपण असलं पाहिजे. कारण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही, परिश्रम करणार नाही, पराकाष्ठा करणार नाही, तोपर्यंत तुम्ही ते बसू शकणार नाही. त्यामुळे वीर्य सुद्धा तुमच्या चित्तामध्ये निर्माण केलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर स्मृती सुद्धा जागरूक असली पाहिजे, सतर्क आपण असलं पाहिजे. सतर्कता, जागरूकता जर तुमच्या चित्तामध्ये असेल तर तुम्ही एकाग्र चित्ताने सर्व काही करू शकता. समाधी भावना सुद्धा आपल्याला करायची आहे, आनापानसती करायची आहे, विपश्यना भावना सुद्धा आपल्याला करायची आहे. 1 तासाचा आपण अधिष्ठान सुद्धा करणार आहोत. 1 तासाचं विपश्यनेचं अधिष्ठान तुम्हाला करायचं आहे आणि 1 तासाचं विपश्यनेचं अधिष्ठान करत असताना तुम्ही असा स्मृतीला जागरूक ठेवलं पाहिजे की अरे 1 तासपर्यंत आता मला अधिष्ठान करायचं आहे. 1 तास अधिष्ठान करत असताना माझा पाय दुखत असेल, माझी कंबर दुखत असेल, माझी पाठ दुखत असेल, माझ्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत असेल, काहीही हो, परंतु 1 तासापर्यंत मी ना पाय हलवेल, ना शरीर हलवेल, ना कुठल्याही प्रकारे माझे डोळे उघडेल. अशा प्रकारचं एक अधिष्ठान आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण अधिष्ठान केल्यामुळे बघा तुमची अधिष्ठान पारमिता ही पुष्ट होत असते. अधिष्ठान पारमिता जर पुष्ट तुम्हाला करायची, जर तुम्ही अधिष्ठान पूर्ण केलं तर ती पुष्ट होईल. परंतु अधिष्ठान जर तुम्ही अर्ध्यातच सोडलं तर तुमची पारमिता मात्र पुष्ट होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अधिष्ठान पारमी पूर्ण केली पाहिजे आपण. इथे पारमिता तुम्हाला पूर्ण करायची आहे बघा. तुम्हाला मैत्री पारमिता पूर्ण करण्याचा म्हणजे ही चान्स आहे. तुम्हाला अधिष्ठान पारमिता पूर्ण करण्याची संधी आहे. तुम्हाला मैत्री पारमिता, करुणा पारमिता, उपेक्षा पारमिता, त्यानंतर सत्य पारमिता, शील पारमिता, दान पारमिता, प्रज्ञा पारमिता, हे सर्व प्रकारच्या 10 पारमिता तुम्हाला थोड्या थोड्या का होईना, त्या थोडा थोडा त्या पारमितेचा अंश का होईना तुम्हाला पूर्ण करण्याचा बघा ही सुवर्ण संधी आज आपण स्वतःहून ते निर्माण केलं आहे. बंतेच्या मार्गदर्शनामध्ये आपण दिवसभरापर्यंत या सर्व प्रकारच्या कुशल कर्माचं, पुण्यकर्माचं बघा आज संचय करत आहात. कारण अनंत आणि असीम असं हे पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी अधिक अधिक जेव्हा जेव्हा आपण पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, दान कर्म करतो, शीलाचं पालन करत असतो तर आपल्या जीवनामध्ये बघा हे अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे बांधवांनो, भगिनींनो, आज बघा आपण दिवसभरापर्यंत हे जे शील ग्रहण केलं आहे, तुम्ही अधिष्ठान केलं आहे, आज आपण दिवसभरापर्यंत अत्यंत काटेकोरपणे मौन धारण करून या शिबिराला संपन्न करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर ते म्हणजे मौन तोडण्याचा आहे. जर तुम्ही मौन तोडलं, एकमेकांसोबत तुम्ही चर्चा केली, एकमेकांसोबत तुम्ही बोललात तर तुमचं चित्त बघा एकाग्र होणार नाही, अंतर्मुख होण्याची तुम्हाला ही संधी आहे. आणि त्यामुळे बोलूच नाही असं बिलकुल नाही आहे. जर तुम्हाला आवश्यकता पडली, गरज पडली तर आपण बोललं पाहिजे. 2 शब्दाच्या व्यतिरिक्त जास्त आपण बोलू नये. कारण जेवढं तुम्ही स्वतःला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करसाल, कधी कधी कुणाला काही वाटेल एक दिवस न बोलून काय होणार आहे, काय फायदा होणार आहे, लयच काय आपण दुःखमुक्त होणार आहोत का, आणि लयच काय आपण अरंत होणार आहोत का एका दिवसानं असं केल्यानंतर. असं नाही करायचं, असं नाही बोलायचं. कारण तुम्ही करण्यासाठी आला आहात ना, तर करण्यासाठी आला तर ते केलं पाहिजे. अशा प्रकारचा नैराश्य भाव
आपल्या चित्तामध्ये आपण स्वतः सुद्धा निर्माण नाही केला पाहिजे आणि आपल्या नैराश्य भावनेमुळे इतरांचं अधिष्ठान सुद्धा तुटलं नाही पाहिजे, याची खबरदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की आपण स्वतः अकुशल कर्म करणे आणि इतरांना त्या अकुशल कर्मामध्ये सहभागी करून घेणे, हे बघा अत्यंत अकुशल कर्म आहे, अत्यंत वाईट कर्म आहे. त्यामुळे माझ्याकडूनही सुद्धा शिलाचा भंग होणार नाही किंवा माझ्याद्वारा किंवा माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, असंही आपण या ठिकाणी बघा संकल्प केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी खूप श्रद्धेने आपण या अनागरिक शिबिराला संपन्न करायचं आहे. जेवढा वेळ आपल्याला मिळतोय तेवढा वेळ स्वतःला संयमित करण्यासाठी, स्वतःला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायचा आहे. अधिक आपल्या मनाला संयमित ठेवून एकाग्र चित्ताने स्मृती जागरूक ठेवून आपण हे कुशल कर्म, पुण्यकर्म आणि हे शिबिर संपन्न करण्याचा आपण प्रयत्न करावा. आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना करून या पहिल्या सत्रामधील धम्मदेशना या ठिकाणी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम.